नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे भजी. कारण की आमच्या इथं वेळ अमावास्यानिमित्त करलेली आहे. आता आपण ठेवलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये फोडणी, जिरे, मोहरी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे सगळे वाल, हरभरा, शेंगदाणा, वाटाणा, जे सगळे शोले आहेत आपण जास्त टाकतो. आपण ह्याला रात्रभर भिजू घालायचं आहे आणि तेलामध्ये ह्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरा मसाला, परत धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ टाकू शकता, हळद, तिखट मसाला टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या मेथीचे जे पानं आहेत निवडलेले, ते आम्ही 4 पेंड्या घेतलेल्या आहेत. तर 4 पेंड्या निवडून त्याला धुवून चिरून आम्ही असं वाफवून घेत आहोत. तर ही भजी खायला खूप छान लागते, कारण की आमची खूप छान फेवरेट असते आणि ही 2 दिवस राहते. आणि ह्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आम्ही लाल तिखट टाकलेलं आहे, कारण तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवं तिखट पण टाकू शकता. आम्ही ह्याच्यामध्ये भजीमध्ये लसण नाही टाकलेलं, तुम्ही लसण पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण आम्ही फक्त अद्रक टाकलेलं आहे. आम्ही वरून फक्त लसणाची फोडणी देणार आहेत, लसण आमच्यात आवडत नाही म्हणून. तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसण पण घालू शकता, आम्ही फक्त अद्रक घातलेलं आहे. तर हे छान असं वाफवून घेतल्यानंतर ह्याला एक वाफ घ्यायची आहे, झाकून ठेवायचं. परत आम्ही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून मस्त असं झाकण लावून ठेवले आहे. त्याच्यामध्ये हिरवी चिंच असते ना, त्याला उकळून आम्ही त्याचा कोळ काढून घेतलेला आहे, कारण हिरवी चिंच ही कडक असते. जर तुमच्याकडे जर हिरवी चिंच मिळत नसेल तर तुम्ही पिकलेली काळी चिंच पण घेऊ शकता. आमच्याकडे हिरवी आहे म्हणून घेतलेली आहे. बास, अद्रक, सगळं मेथी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकल्यानंतर आम्ही असं मेथी टाकलेलं हे सॉरी बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकून आपल्याला जेवढं ह्याच्यामध्ये बेसन बसतं तेवढं बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून हटवायचं आहे. तर आम्हाला काय वाटते, थोडंसं पातळ झालेली आहे म्हणून आम्ही परत अजून ह्याच्यात बेसन ॲड केलेलं आहे. आणि ह्याला शिजायला वेळ लागतो, कारण की आपल्याला अर्धा ते 1 तास आपल्याला हे असं भजी करून घ्यावी लागते, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये जे गुठळ्या असतात ते फोडून घ्यायच्या व्यवस्थित. असं आता अजून पीठ थोडंसं घातले, कारण की आमच्या आईला काय वाटलं अजून थोडीशी पातळ आहे म्हणून अजून त्याच्यामध्ये थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. तर अशी घट्ट व्हायला पाहिजे. हे सगळं हलवताना आपण गॅस मिडियम केला पाहिजे, किंवा बारीक तरी केला तरी चालेल, कारण की ही भाजीला लवकर बुड लागते. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आणि बारीक मंद गॅसवर करावी लागेल. जर तुम्हाला वाटलं अजून थोडीशी पातळ आहे, तुम्हाला जर पातळ आवडत असली तर तुम्ही पातळ ठेवू शकता. आम्हाला थोडीशी घट्ट आवडते म्हणून आम्ही अजून थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला मस्त असं हटवून घ्यायचं. हटवून घेतल्यानंतर ह्याच्यावर छान बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. अर्धा ते पाऊण तास ह्याला गॅसवर ठेवायचं म्हणजे तसंच झाकून ठेवून तिकडं नाही, त्याला हलवत राहायचं थोडं थोडं, 10-10 मिनटाला त्याला बघत राहायचं, कारण की बुड लागते. त्यामुळं व्यवस्थित बुडापासून त्याला हलवत राहायचं, कारण भजी व्हायला वेळ लागते. पण ह्याची टेस्ट इतकी छान असते की नाही, तुम्ही खाल्ल्यानंतर सांगा. तुम्हाला अजून काही माहिती एक्स्ट्रा पाहिजे असेल किंवा काही, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळून जाईल मेसेजमध्ये. धन्यवाद. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट